नमस्कार, मी अभिनेत्री भाग्यश्री नार्वे. शब्द तुमचे आवाज माझा लॉकडाऊन स्पेशल सेगमेंटच्या या 22व्या भागात मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आयुष्यामध्ये आपल्याला असं खूप वेळा सांगितलं जातं की अनोळखी व्यक्तींशी बोलू नका, अनोळखी व्यक्तीने दिलेलं खाऊ नका. पण जर का आयुष्याच्या ह्या वळणावरती आपण मागे वळून पाहिलं तर मात्र लक्षात येईल की आपल्या आयुष्यात आज असणारी कितीतरी नाती त्या काळी आपल्यासाठी अनोळखीच होती. किती गोड ना. माझा पण ना असाच एक अनुभव आहे. मी जेव्हा स्ट्रगल करत होते तेव्हा मला रोज पुण्याहून मुंबईला जावं लागायचं. तेव्हा ट्रेनपेक्षा बेटर ऑप्शन नव्हता, म्हणून डेक्कन क्वीनने रोज जायचं. जागा मिळावी यासाठी लवकर उठून आवरून आटापिटा करून जागा पकडायचं. पण एक दिवशी माहित नाही मला कसा उशीर झाला आणि जेव्हा मी स्टेशन वरती पोहोचले तेव्हा मला लक्षात आलं की ट्रेन केव्हाच लागली आणि ती ट्रेन खचाखच माणसांनी भरलेली होती. पण मला जायचं होतं कारण माझं ऑडिशन होतं. मग कशी बशी मी त्या ट्रेनमध्ये चढले. त्या दारातून हळूहळू जागा करत करत आतपर्यंत पोहोचले. म्हटलं हुश, उभं राहून का होईना आपण पोहोचू मुंबईला, असा मनाला दिलासा दिला. इतकी गर्दी होती काय सांगू तुम्हाला. त्या गर्दीत ना एक व्यक्ती माझ्याकडे अशी एकटक पाहत होती. मला जरा ऑकवर्ड झालं, पण मी म्हटलं जाऊ दे ना, कशाला लक्ष द्यायचं. थोड्या वेळाने आवाज आला, ताई तुम्हाला इथे बसायचं तर बसा. आवाजाच्या दिशेने पाहिलं तर जी व्यक्ती माझ्याकडे पाहत होती त्यांनीच दिलेला आवाज होता. मग जरा मी मागं पुढं बघत कन्फर्म केलं की मलाच म्हणतायत ना. तर ते म्हणाले हो हो बसा ना. मी सीटकडे पाहिलं तर तिथे एक पिशवी होती. मी त्या पिशवीकडे बोट दाखवताच काका म्हणाले की माझीच ही पिशवी, तुम्ही बसा इथे. आणि त्यांनी बाजूला केली पिशवी. मी तिथे बसली खरी, पण मनामध्ये हजार शंका की अरे ही व्यक्ती इतक्या वेळ आपल्याकडे पाहत होती, यांनी मलाच कशी जागा दिली. शेवटी ट्रेन सुरू झाल्यावर थोड्या वेळाने मी त्या काकांना विचारलं, काका एक विचारू का? गैरसमज करून घेऊ नका, पण इतकी सारी माणसं असताना तुम्ही मलाच कशी जागा दिली? तर ते मला म्हणाले, गेले 1.5-2 महिने बघतोय मी तुला, तू कधीच उशीर करत नाहीस. आज पहिल्यांदा तुला उशीर झाला. मी तुझीच वाट बघत होतो, तू दिसली कशी नाहीस, म्हणून मी तुझ्यासाठी जागा पकडून ठेवली. मला इतका आनंद झाला. बघा ना, त्या काकांचं आणि माझं काही नातं होतं का? नाही, पण तरी सुद्धा त्या काकांनी माझ्यासाठी जागा धरली. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा मी डेक्कन क्वीनने प्रवास केला त्या काकांबरोबरच केला. आजही ते काका आणि मी खूप छान प्रकारे एकमेकाशी बोलतो आणि ते सुद्धा हा कार्यक्रम पाहतात, असं त्यांनी मला कालच सांगितलं. आता हा झाला माझा अनुभव. पण माहितीये, ह्या सगळ्या आयुष्याच्या प्रवासात जेव्हा आपण प्रवास करत असतो ना, तेव्हा खूप लोकांची प्रेम सुद्धा जुळतात. खूप लोक प्रेमात पडतात. यु नो, लव्ह ॲट फर्स्ट साईट वालं. म्हणजे हळूच असं एकमेकांकडे पाहणं, मग त्याच्यानंतर बस स्टॉपवर किंवा स्टेशनवर एकमेकांची वाट बघणं, प्रवासामध्ये एकमेकांची काळजी घेणं, आणि मग खूप काही बहाणे करून 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 बोलण्यासाठी एखादा चान्स निवडणं. आणि मग त्या बोलण्याचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं. मग मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये कधी होतं हे कळतच नाही. म्हणजे हे सगळं असं ऐकलं ना आज, पण मला फार फिल्मी वाटतं, असं भारी वाटतं. तुम्हाला काय सांगू, माझा काही तसा एक्सपिरियन्स नाहीये. पण तुम्ही बघा, तुमच्या आजूबाजूला जितके काही लव्ह मॅरेज वाले कपल्स असतील त्यांना विचारा की तुमची ओळख नक्की कुठे झाली. मोस्टली तुम्हाला आन्सर मिळेल प्रवासात. पण माहितीये, काही व्यक्ती मात्र ना फक्त पाहतात, एकमेकांना अनोळखीच राहतात, एकमेकांची नावं सुद्धा विचारत नाही. तसंच ते अलगद जे पान असतं ते झाकून टाकतात.
पण जेव्हा कधी त्यांना प्रवासामध्ये त्यावेळी ती एखादी व्यक्ती दिसत नाही तर असं वाटतं, अरे ती आज आली का नाही, तिची काळजी वाटायला लागते. आणि तिची काळजी वाटल्यानंतर आपण विचार करतो, अरे आपण का काळजी करतोय, आपल्याला तर ती व्यक्ती माहित पण नाही, तिचं नावही माहित नाही. मग नक्की ती कोण आहे असा प्रश्न आपल्याला पडतो. आणि असाच प्रश्न आज आपल्या या कवींना पडला. तर आज आपण तू आहेस तरी कोण ही कविता वाचणार आहोत. ही कविता मला पाठवली माझ्या इंस्टाग्रामवर वैसले कवी यांनी. त्यांनी या कवितेत एक प्रश्न विचारला, तू आहेस तरी कोण? मनाला लागणारी चाहूल तू आहेस की तुझा शोध घेणारा पाऊल तू आहेस? कधीही न संपणारी अनवट वाट तू आहेस की नागमोड्या वळणांचा घाट तू आहेस? मागे पडत जाणारी पाऊल खूण तू आहेस की हृदयातल्या ठोक्याची धून तू आहेस? अंगाला झोंबणाऱ्या वाऱ्याचं वाहन तू आहेस की नदीमध्ये खळखळणारं गाणं तू आहेस? नदी किनारी पहुडलेले वाळूंचे कण तू आहेस की तळाशी साचलेले शिंपल्यांचे बन तू आहेस? झाडावरचे किलबिलणारे पक्षी तू आहेस की आकाशातली बदलणारी नक्षी तू आहेस? तू नक्की आहेस तरी कोण असा गोड प्रश्न या कवींना पडला. किती छोटीशी सुंदर पण खूप काही आठवून देणारी कविता होती, नाही का? तुम्हाला सुद्धा असं कधीतरी झालं असेल ना की कुठेतरी कोणीतरी कधीतरी आवडलं पण ती व्यक्ती नक्की होती कोण हे कधीच तुम्हाला माहीतच नाही पडलं. जर का तुमच्या बाबतीत असं काही झालं असेल ना तर मला नक्की मेसेजद्वारे लिहून पाठवा. आणि हो, तुम्हाला तर माहितीच आहे की तुम्ही जर का काही कथा, कविता, लेख यापैकी काही लिहिलेलं असेल तर तुम्ही मला माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवर मेसेजद्वारे पाठवू शकता. माझा फेसबुक आणि इंस्टाग्राम आयडी आहे भाग्यश्री NH. आणि तुम्ही पाठवलेल्या कथा, कविता, लेख मी शब्द तुमचे आवाज माझा लॉकडाऊन स्पेशल यामध्ये सादर करणार आहे. आय होप तुम्ही हा कार्यक्रम घरी बसला एन्जॉय करत असाल. तुमच्या प्रतिक्रियांची मी आतुरतेने वाट पाहत आहे, तेव्हा मला नक्की पाठवा. चला तर मग आपण पुन्हा भेटूया नवीन एका विषयाला घेऊन. तोपर्यंत घरीच राहा, सेफ राहा. धन्यवाद.